नमस्कार. वैध विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. युवा काँग्रेसची पदयात्रा पनवेलमध्ये दाखल. उद्या विधानभवनाला घालणार घेराव. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली लालमहल पुणे ते मुंबई विधानभवनाकडे निघालेल्या युवा आक्रोश पदयात्रा पनवेलमध्ये दाखल झाली असून या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पदयात्रा महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षतेच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या, सामाजिक शांतता आणि यासारख्या असंख्य महत्त्वाच्या विषयांवर सरकारला जाग आणण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणांना न्याय मिळावा, महिलांना सुरक्षित वाटावे, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन मिळावे, तसेच राज्यात सामाजिक एकता आणि शांततेसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत या प्रमुख मागण्यांसाठी युवक काँग्रेसने ही पदयात्रा सुरू झाली असून उद्या विधानभवनाला घेराव घालणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले. तर पनवेल शहरात तालुक्यात मोठ्या प्रमाणात युवक रोजगारापासून वंचित आहेत. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. याचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही युवक आक्रोश पदयात्रा काढली आहे. अधिवेशन सुरू आहे, पण वेळात वेळ काढून या सरकारने आमच्या समस्या ऐकून घेऊन आम्हाला न्याय द्यावा, असे जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांनी या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे. आणि उद्या आपण विधानभवनामध्ये जाणार आहात. कशा पद्धतीची रूपरेषा असणार आहे? खरं तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणालजी राऊत यांच्या संकल्पनेतून ही पुणे ते मुंबई असा विधान भवन घेराव अशी ही पदयात्रा आम्ही काढलेली आहे. ही पदयात्रा नसून तर ह्या लोक चळवळीतून तरुणांना, महिलांना, बेरोजगारांना न्याय देण्यासाठी ही पदयात्रा आहे. आज पाहायला गेलो तर अनेक तरुण आज देशातील, महाराष्ट्रातील बेरोजगार झालेले आहेत. ह्या शासनाच्या ज्या नीती आहेत त्या नीत्यांच्या माध्यमातून जे फसवं धोरण आज तरुणांसमोर आहे त्यांना कुठेतरी शासनाला जाग आणण्यासाठी ही पदयात्रा आहे. सन्माननीय अध्यक्ष कुणालजी राऊत आपण पाहिलं तर का पदयात्रेत चालत असताना बेड्या आपल्या हातात घातलेल्या आहेत, पायांमध्ये बेड्या घातलेल्या. या बेड्या नसून हे एक या शासनाला संदेश आहे का आपण अशाच प्रकारे या संपूर्ण महाराष्ट्रातील जनता जी आहे त्या जनतेला या बेड्यांमध्ये तुम्ही फसवलेलं आहे. या बेड्यातून बाहेर काढण्यासाठी हा आमचा आक्रोश आहे, हा आमचा विद्रोह आहे या शासनाच्या विरुद्ध. आम्हाला ह्या शासनाला जाग आणीपर्यंत आम्ही अशाच प्रकारचा संघर्ष करत राहणार आहोत. सन्माननीय अध्यक्ष आमचे कुणालदादा राऊत असतील, शिवराजदादा मोरे असतील आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आता नवीन नेतृत्व महाराष्ट्रात भेटलेले आहेत, जे हर्षवर्धनजी सकपाळ साहेब यांनी आपण पाहिलं का किती प्रकारे ह्या शासनाला ओरडून सांगत आहेत का आपण ज्या नीत्या आपण राबवत आहात त्या चुकीच्या आहेत, आपली धोरणं चुकीची आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण ही पदयात्रा युवक काँग्रेसच्या माध्यमातून निघालेली आहेत. काल पनवेलमध्ये त्यांचं आम्ही स्वागत केलं. सन्माननीय अध्यक्ष कुणालदादा राऊत यांच्या समवेत आमचे बहुसंख्य युवक आणि पनवेलचे आमचे नागरिक असतील, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, हे त्या पदयात्रेमध्ये चालले. निश्चितच पनवेलमध्ये सुद्धा ह्या समस्या नवीन नाहीत. पनवेलमध्ये सुद्धा अनेक समस्या आहेत. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ही पदयात्रा होती. महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या ह्या मुहूर्तावरती असं वाटतंय का तुम्हाला मंत्री महोदयांची वेळ मिळेल, भेट मिळेल, की कशा पद्धतीने आपले बोलणं सुरू आहे? मंत्री महोदयांची वेळ भेटेल का आम्हाला माहित नाही. आमचं तर थेट आव्हान आहे का मुख्यमंत्र्यांनी येऊन आमच्याशी संवाद साधला पाहिजे. युवकांचे प्रश्न फार महाराष्ट्रात गंभीर आहेत. अनेक आपण पाहिलेत का वेदांत फॉस्कॉन असेल, अनेक अशा मोठ्या मोठ्या कंपन्या या महाराष्ट्रातून निघून गुजरातच्या दिशेने गेले. महाराष्ट्र सरकार झोपलेला आहे का? झोपेचं सोंग करून गुजरात्यांना काहीतरी म्हणजे जे गुजराती अदानी अंबानी जे दोन मोठे व्यापारी आहेत त्यांच्या घशात ह्या महाराष्ट्राला टाकणार आहेत का? आपल्याला हे जाब विचारायचं आहे या शासनाला. आपल्याला बघितलंय आपण का अनेक एअरपोर्ट असतील, अनेक रेल्वे स्टेशन असतील, हे सुद्धा आज महाराष्ट्र शासन हे अदानी आणि अंबानीच्या घशात घालत आहेत. म्हणून महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळावा ह्या अपेक्षेने आम्ही हे रस्त्यावर उतरलेलो.